10% आरक्षण दिले। मी तर म्हणतो सगळ्या मराठ्यांच्या वतीने हे सर्व आरक्षणचे 10% हे आमदारांना गिफ्ट द्या। तुमचं नाव सांगायचं, कुठून आलाय आणि आंदोलन? माझं नाव गणेश शेवाळे, मी मूळचा कराडचा पण पुण्यामध्ये कामाला आहे। माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठ्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे आंदोलन केले, उपोषण केली, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून आभार मानतो। आणि ह्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मी माझ्या भागातल्या आमदारांना फोन लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे फोन बंद लागतात सारखे। सातारा असू द्या, सांगली असू द्या, कोल्हापूर असू द्या, सगळ्या नेत्यांचे फोन बंद लागतात। आमच्या भागातला सर्रास लोक जे आहेत ते मुंबईला माथाडी कामगारमध्ये, मच्छी मार्केटमध्ये, भावच्या धक्क्याला, हमाली कामगार, टोटल हमाली करण्यामध्ये आमचे बंधू आहेत, सगळे हमाली करतात, हे करतात। मग ह्यांना आता सर्वे करताना सांगितलं की हमाली करणारे मुंबईतले जे आहेत लोक हे मराठा नाहीत। आता कालच्या सर्वेमध्ये तर मी 2-3 चॅनलला सुद्धा फोन लावला होता की मी स्वतः येतो की आमच्या भागातले जे मराठी बंधू आहेत ते मुंबईमध्ये काय करतात, हमाली करतात, मच्छी मार्केटमध्ये हे करतात, काही लोक खणावळे घालतात, तरीसुद्धा सरकार जे म्हणते की मुंबईला जे मराठा समाज जो आहे हमाली करतोय तो मराठा समाज नाही। कोणत्या बेसवरती आता नोंदी सापडल्यात, लोकांच्या टोटल नोंदी सापडल्यात, बऱ्याच लोकांच्या नोंदी सापडल्या। मग हे कुणबीमधून आहेत, सरकार आता कुणबीमधून आम्हाला आरक्षण पाहिजे तर ते कुणबीमधून आरक्षण देत नाही। हे कुणबीमधून नाहीत का? बरं, तुम्हाला जे आता तुम्ही ज्या भावना व्यक्त करताय आता त्याच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर हमाल माथाडी कामगाराचा एक नेतृत्व पुढं येतं, नरेंद्र पाटील, त्यांच्याबद्दल काय म्हणाल? नाही, त्यांनी सुद्धा भरपूर आवाज उठवला, ह्याच्याबद्दल सुद्धा आवाज उठवला, पण सरकारचं कसं झालं, सरकार सगळं आता एक झाले, सगळे मिळून आता सरकार सगळे कसं झाले, आता मराठ्यांना फक्त बाजूला ठेवायचं चाललं आहे त्यांचं आता राजकारण। त्याला पर्याय फक्त एक करायला पाहिजे की सर्व मराठ्यांनी मिळून मराठ्यांचा एक गोरगरीब शेतकऱ्यांचा एक उमेदवार प्रत्येक वार्डामधून ह्यांच्या विरोधात उभा केलाच पाहिजे, तरच कुठंतरी मराठ्यांना आरक्षण हे मिळेल आणि मराठ्यांना न्याय मिळेल। आता नरेंद्र पाटील तर टॅटो गोंधून देवेंद्रचा टॅटो गोंधलाय त्यांनी। आता ते आता कसे देवेंद्र फडणवीसचे आहेत का ते अजितदादाचे आहेत का कोणाचे आहेत हे काय आम्हाला माहीत नाही। माझा टोटल समाज आहे मराठा बांधवांचा, मुंबईला हमाली करणारे आमचे बंधू आहेत। मी सुद्धा थोडे दिवस हमाली केली मुंबईला, मच्छी मार्केटमध्ये, ह्याच्यामध्ये हमाली केलेली आहे, आम्हाला जाण आहे त्याची। आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे। हे 10% आरक्षण दिले, मी तर म्हणतो सगळ्या मराठ्यांच्या वतीने हे सर्व आरक्षणचे 10% हे आमदारांना गिफ्ट द्या, आम्हाला नको। आम्हाला कुणबीमधून जे आहे आमच्या नोंदी सापडल्यात हेच आम्हाला मिळालं पाहिजे। बरं, तर नरेंद्र पाटलांना तुम्ही भेटलात, त्याच्या याच्या संदर्भात काय बोलला? नरेंद्र पाटलांची माझी भेट झालेली नाही। बरं, धन्यवाद, तुम्ही प्रतिक्रिया थँक्यू। दिल्याबद्दल।